प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजे 23 ऑक्टोबरच्या भागामध्ये बरंच धमाकेदार त्यांनी दाखवलंय. सायली सुरुवातीला म्हणते की सर, तुम्ही माझ्यासाठी जे काही केलंत ना, ते खरंच मी नाही विसरू शकत. तुम्ही मंदिरामध्ये मला वचन दिलं होतं, ते तुम्ही मला तुमचे व्यवस्थित आभार मानायचे होते. तुम्ही मला सांगितलं होतं की माझं घर जसं आहे तसं तुम्ही परत द्याल आणि तुम्ही तुमचं वचन पाळलं. चैतन्य कसं बघतोय बघा या दोघांकडे. तर आता अर्जुन म्हणतो, हे बघा मिसेस सायली, माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला दिलेलं वचन पाळलंय. माझा विश्वास खरा ठरलाय, म्हणजे न्यायव्यवस्थेवरचा असं म्हणायचंय त्याला. मग आता चैतन्य म्हणतो, आता अर्जुनने असं बोलल्यावर ही सायली गोड लाजते. चैतन्य म्हणतो, हा विश्वास खरा ठरेपर्यंत याने अख्खीच्या अख्खी न्यायव्यवस्था अशी हलवून काढली असती, फक्त सायली वहिनीसाठी. आता अर्जुन त्याच्याकडे रागाने बघायला लागतो. मग चैतन्य त्याचे वाक्य परत घेत म्हणतो, नाही नाही, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की त्याने दुसऱ्या कुठल्या तरी क्लायंटसाठी हे केलंच असतं, पण आता सायली वहिनी जरा त्याच्यासाठी स्पेशल आहेत. बरं प्रेक्षकांनो, मला खरं सांगा, चैतन्य जर या दोघांच्या नात्यामधलं खरं खोटं केलं तर तसं काही बिघडत नाही ना, पण उगाचच मालिका लांबवायची म्हणून लांबवतात बाई. तर आता चैतन्य म्हणतो, क्लायंट म्हणून तुम्ही स्पेशल आहात ना. अर्जुन भामट्यासारखा बघायला लागतो सायलीकडे. मग सायली तो कॉफीचा मग घेऊन चालली जाते. आता अर्जुन सायली गेल्यावर एक टपली मारतो चैतन्याला आणि म्हणतो, काय चाललंय चैतन्य तुझं? त्यांच्यासमोर कशाला म्हणत होतास तू स्पेशल बिशल काय आहे हे? अरे त्यांना कळालं असतं ना. मग आता चैतन्य म्हणतो, का सायली वहिनी क्लायंट म्हणून स्पेशल नाही आहे का? अर्जुन म्हणतो, अरे बाबा, पण त्यांच्या समोर नाही बोलायचं असं. पण आता आता आपण कामावर लक्ष देऊया का? आता अर्जुन स्वतःच विचार करायला लागतो, खरंच सायली माझ्यासाठी तर स्पेशलच आहे ना. चैतन्य म्हणतो, काय रे, काय झालं? आता देऊयात ना कामावर लक्ष. आता अर्जुन म्हणतो, हो देऊया देऊया, चल. बरं प्रेक्षकांनो, खरं सांगा, आता विनाकारण सगळं काही चांगलं दाखवतात आणि उगाचच आपलं मध्ये हा सॅड ट्रॅक लावून देतात. आता काय पुन्हा या दोघांमधले गैरसमज त्यांनी वाढवलेत. म्हणजे अर्जुन आणि सायलीमधले काही गरज होती का हे दाखवायची? असो. तर आता हा जो सीन आहे ना, सगळ्यात जबरदस्त सीन दाखवलाय त्यांनी. याच्यासाठी तर एक लाईक होऊन जाऊ द्या. प्रिया त्या महिपतला म्हणत असते, सगळी गोष्ट आपल्या मनासारखी घडत असताना तुम्ही बरोबर माती खाल्ली आहे. तो अर्जुन तुमचा व्हिडिओ काढतो, एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळली नाही. आता महिपत म्हणतो, त्याच वेळेला तो अर्जुन सुभेदार मला भेटायला पाहिजे होता, तिथेच ठेचला असता त्याला. मला तेव्हाच लक्षात आलं होतं, तिथे फोन वाजला, तिथे कोणीतरी आहे. आता जर का तो अर्जुन सुभेदार माझ्या समोर आला ना, तर अख्खाच्या अख्खा सोलून काढीन मी त्याला. आता त्याच्या हातातला काचेचा ग्लास आहे ना, तो जमिनीवर फोडतो आणि खूप खूप प्रचंड संतापलेला असतो. खरं तर प्रेक्षकांनो, म्हणजे ठीक आहे, हे सगळे गुंड वगैरे ती गोष्ट वेगळी, पण प्रियाने या वेळेला महिपतला असं डिवचायला पाहिजे होतं का, हे मला नक्की कमेंट करून सांगा. आता काय झालं पुढे बघा. आता हा नागराज म्हणतो, ए बाबा, अशी तोडफोड नको करू, जरा शांत राहा. आता महिपत चिडून म्हणतो, अरे काय ह्याचं शांत राहू मी? सगळ्या जगाला आग लागून टाकेल मी आता. खूप चिडलेला असतो महिपत. आता साक्षी म्हणते, हे बघा अण्णा, तुम्ही ना जरा शांत राहा, आपण न विचार करू, या सगळ्यातून काही ना काही नक्की निघेल अण्णा. अण्णा प्लीज शांत व्हा. आता महिपत म्हणतो, विचार करायची वेळ तेव्हाच निघून गेली ज्या वेळेला मला त्या खिडकीतून फोनची बेल ऐकू आली. साक्षी, मला वाटलंच होतं तेव्हा अर्जुन नाही तर त्याचा कोणी माणूस असणार, पण कोणी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. सगळे म्हणले की मला भास झाला असेल, भास झाला असेल. आता भोगा तुमच्या या भासाची फळं. आता मात्र तेवढ्या तिला येतो अस्मिताचा फोन. अस्मिता, आता या प्रियाला वाटतं की अस्मिता काहीतरी महत्त्वाचं सांगेल अर्जुनच्या घरी काय चाललंय म्हणून. बरं आता यावेळेला काय चालू असणार बरं? अर्जुनकडे आनंद साजरा करत असणार ना ते. आता ही दीड शहाणपणा करते प्रिया आणि पुन्हा एकदा तो फोन स्पीकरवर ठेवते. प्रिया म्हणते, हा बोल अस्मिता. अस्मिता फोन उचलल्या उचलल्या चालू करते, तो महिपत शिकरे काही डोक्यावर पडलाय का ग? अगं तन्वी, त्याने डॅडवर आरोप केले ना, तेव्हाच कळलं होतं मला की त्याचा मेंदू ना गुडघ्यात आहे. अरे पण त्या चांगल्या आश्रमाची जमीन त्याच्या हातात होती आणि त्याने ती जमीन चक्क जाऊ दिली. महिपत प्रियाकडे रागाने बघत असतो. आता पुढे अस्मिता म्हणते, तो व्हिडिओ काढत होता अर्जुन, तेव्हा हा काय झोपा काढत होता का? कुठे लक्ष होतं याचं? प्रियाला आता कळे ना काय करावं आणि काय नाही. आता अस्मिता पुढे हाईट काय बोलते बघा. आता महिपत या प्रियाच्या असं जवळ जवळ येत असतो रागाने. त्यावर अस्मिता पुढे म्हणते, त्या महिपतला ना काही कळत नाही. अरे गल्लीतली शेमडी शेमडी पोरं त्याच्यापेक्षा चांगली हुशार असतात. महिपत आता धावून जातो प्रियाच्या अंगावर. आता लगेच प्रिया म्हणते, अगं जाऊ दे जाऊ दे. अगं तू कशाला फोन केला होतास अस्मिता?
अस्मिता म्हणते, अगं तू जी ती साक्षी शिकरे मैत्रीण होती ना, ती चांगलं ते आश्रमाचा प्लॉट डेव्हलप करणार होती ना, पण तिच्या बापाने लाचखोरी प्रकरणामध्ये स्वतःला अडकवून घेतलं आणि गेली ना ती जमीन. चांगल्या प्लॅनवरती पाणी फिरलं आणि त्यामुळे ही सायली आनंदात आहे ना. आता प्रिया खुणवत असते मैपतला शांत बसा म्हणून, पण आता अस्मिता म्हणते हे सगळं फ्लॉप करून टाकलंय. ही सायली इतकी आनंदात आहे ना, मला बघवलं जात नाहीये. त्या मूर्ख मैपतचा इतका संताप येतोय ना मला. तन्वी तुला काय सांगू बरं, खरं सांगा प्रेक्षकांनो, हिचा काय संबंध आहे मैपतचा संताप वगैरे यायची, काही दाखवतात असो. पण एक लॉजिकली तिला सायलीचा आनंद सहन होत नाहीये म्हणून ही विघ्न संतोषीपणा करतीये. तर आता ही बरेच मुक्ताफळं उधळत असते त्या मैपतवर आणि आता मैपत चिडतो ना आणि म्हणतो, ए फोन ठेव. आता अस्मिताला आवाज आलाय मैपतचा, पण नुसता ओरडायचा आवाज आलाय. अस्मिता म्हणते, कोण आहे तन्वी तुझ्यासोबत, कोण ओरडलं आता. आता प्रिया लगेच फोन कट करते. अस्मिता म्हणते, अरे असं काय फोन कट केलं हिने. आता प्रिया म्हणते, तुम्ही कशाला मध्ये ओरडलात, त्या अस्मिताला कळलं असतं ना आपण सोबत आहे म्हणून. आता मैपत चिडतो आणि म्हणतो, काय कळायचं ना ते कळू दे, मला फरक पडत नाही. मी उडवून टाकेला मैपत बद्दल असं बोलायची कोणाची हिंमत नाहीये. आता प्रिया बघा आगीत कसं तेल होते. प्रिया म्हणते, ती जे काही बोलली आहे ना त्यातला एक शब्दही खोटा नव्हता. मला तर असं वाटायला लागलंय की मी चुकीच्या टीम मध्ये आलेली आहे. नाही, तुम्ही त्या जजला तर लाच दिलीच आणि पुन्हा आश्रम सुद्धा हातातून गेला. दोन्हीकडूनही तोंडात कोण खातो, काय आहे हे. आता ही असं सांगतेय जसं काही ही म्हणजे अगदी काय म्हणता येईल, हिला सगळं कळतं आणि मैपत व्याकलच आहे. खरं तर हिने मैपतला असं डिवसायची गरज नव्हती, पण असे जे वाईट लोक असतात ना प्रेक्षकांनो, हे असेच एकमेकांमध्ये भांडून एकमेकांना संपवतात. असो, तर तो भाग चर्चेचा वेगळा. साक्षी आता प्रियावर ओरडते आणि म्हणते, ए प्रिया, अण्णांना बोलायची गरज नाही हा, तुझं तोंड बंद ठेव, बडबड करू नकोस. आता ही प्रिया म्हणते, ए साक्षी, हे फालतूचे सल्ले ना तुझ्या अण्णांना दे, त्यांना 4 आकलेच्या गोष्टी शिकायची जास्ती गरज आहे. हातवारे करून बोलते ही मैपतला. आता असं बोलल्यानंतर मैपत असला मारतो तिला प्रेक्षकांनो, अरे बापरे, अख्खा जोर लावून त्याने तोंडात मारलीये प्रियाच्या आणि प्रिया आता अशी गाल चोळत बसते. आता मात्र नागराज उठून उभा राहतो पटकन आणि म्हणतो, ए मैपत, अरे तू बरं आहे ना, अरे केवढ्या जोरात मारलायस तू तिला, अरे तुकडे झाले असते तिचे. आता लगेच मैपत चिडून म्हणतो, झालेच पाहिजे ना तिचे तुकडे. काय बोलली ही, चुकीच्या टीम मध्ये आली काय, हिला आत्ताच्या आत्ता आपल्या टीम मधून हाकलून दे, आत्ताच्या आत्ता. आता नागराज म्हणतो, ए मैपत, इतकं टोकाचं वागून नाही चालणार, शांत हो. आता हा मैपत प्रियाच्या अगदी समोर जातो आणि म्हणतो, हिला माझ्या घरातून माझ्या नजरेच्या समोरून आत्ताच्या आत्ता हाकलून लावा, नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होतील. प्रिया बघा कशी बघत असते प्रेक्षकांनो मैपतकडे. बापरे, भयंकर संताप झालेला आहे प्रियाचा. नागराज त्याला म्हणत असतो, मैपत शांत बस, असं करू नको. पण आता मैपत आणि प्रिया दोघे जण एकमेकांकडे खूप वेळ बघतात असं त्यांनी दाखवलंय. हा सीन सगळ्यात जबरदस्त सीन होता या आजच्या मालिकेतला. मला तर वाटायला लागलं की प्रिया तिसरी मंजुलिका म्हणून अगदी परफेक्ट सूट होईल. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो? नक्की कमेंट करून कळवा. असो, तर आता इकडे या सायलीबाई अगदी यांचा आनंद गगनात मावत नाहीये. आता सायली कुसुमला म्हणत असते, कुसुमताई, तू तर म्हणत होतीस की अर्जुन सर गेले असतील दुसऱ्या केसकडे वगैरे वगैरे, पण बघ कसे आलेत सर वेळेवर धावून. आता कुसुम हात जोडते आणि म्हणते, बरं बाई, मी आशा सोडली होती, पण आले, आले, तुझे अर्जुन सर वेळेवर धावून आले. आता ही सायली म्हणते, हो ना कुसुमताई, अगं तू मगाशी म्हणालीस ना, अगदी तसेच आले ते, अगदी हिरो सारखे. मला ना तर त्यांच्याकडे बघतच राहावं असं वाटत होतं. अगं तो बुलडोझर केवढा होता कुसुमताई, अगं तो बुलडोझर समोर येईल त्याला चिरडेल असं वाटत होतं, पण ह्यांनी तो थांबवला बाई. खरंच मला ते यांचं किती कौतुक करू आणि किती नको असं झालंय. कुसुम म्हणते, ते दिसतच आहे तुझ्या चेहऱ्यावरनं. सायली त्या अर्जुनचे कपडे घड्या घालत घालत बोलत असते हे सगळं. आता ती म्हणते की यांना ना कोणी चुकीचं वागलं ना तर अजिबात आवडत नाही, पण एरवी हे लहान मुलांसारखेच असतात. कधी खोडकर, कधी हट्टी असतात, पण मनाने नेहमीच खूप निर्मळ आहेत हे. आता ह्या कुसुमला कळतंय की ही जरा जास्तीच कौतुक करतेय. सायली म्हणते, घरच्यांच्या बाबतीत ते खूप हळवे आहेत बरं का कुसुमताई. नाही म्हणजे म्हणून तर त्यांनी माझ्यासाठी आपलं घर किती महत्वाचं आहे हे ओळखलं.
खूप मदत करतात ग ते आणि समजून घेतात मला. आता ही बोलता बोलता त्या अर्जुनचा शर्ट हातात घेते कुसुम समोरच आणि त्या शर्टाला मिठी मारते आणि अर्जुनला इमॅजिन करायला लागते. ते आश्रमामध्ये जे काही झालं ते सगळं आठवतंय या सायलीला आणि आता अर्जुनला असं इमॅजिन करून करून ती तो शर्ट असा मिठीमध्ये घट्ट धरून ठेवलेला असतो तिने. आता ही कुसुम तर बिचारी तिच्याकडे बघतच राहते. हा प्रेक्षकांनो, खरं सांगा मला एवढं अवघड असतं का हो कन्फ्युज करणं? म्हणजे आपल्याला तर काही अनुभव नाही बाबा, पण ठीक आहे ना, सांगायचं ना डायरेक्ट समोरासमोर, हो बाबा मला आहे तुझ्याबद्दल भावना, आता एरवी तू माझी बायको आहे, तेरवी माझी बायको आहे, तर कायमची होऊन जा, सांगून टाकायचं त्या हिला सायलीला, त्याच्यात काय एवढं टेन्शन घ्यायचं. असो, पण आता या प्रियाचा अपमान झालेला आहे ना, त्यामुळे तिचा खूप संताप झालेला आहे. सायली आनंदात गगनात, तर आता ही प्रिया मात्र पाताळात गेलेली आहे. आता ती प्रिया एवढ्या जोरात गाडी चालवत असते, त्या नागराजला सोबत, म्हणजे नागराज सोबत आहे आणि ही प्रिया गाडी चालवतीये. आणि आता प्रिया प्रिया गाडी चालवता चालवता सारखी बडबड करत असते, त्या महिपतने माझ्यावर हात उगारला, माझ्यावर. आता हा नागराज खूप घाबरलेला असतो. प्रिया गाडीची स्पीड खूप जास्ती करत असते. नागराज म्हणत असतो, ए बाई, अगं ए गाडी हळू चालव ना ए बाई. आता ती प्रिया म्हणते, तुम्हाला आता माझा राग झेपणार नाहीये. आता ती पुन्हा एकदा गिअर टाकतीये, तिसरा चौथा पाचवा चालूच आहे तिचं आणि खूप जोरात गाडी चालवते असं दाखवलंय त्यांनी. आता हा नागराज म्हणतो, ए बाई प्रिया, अगं हळू चालव ना गाडी, अगं हार्ट अटॅक येईल ना मला. नाही, जीव घेतेस का काय माझा? प्रिया म्हणत असते, आता तुमचा जीव घ्यायचा आहे ना, ठीक आहे, चांगली आयडिया आहे, काही हरकत नाहीये तुमचा जीव घ्यायला, तसे तुम्ही भुईला भारच आहात. नागराज म्हणत असतो, अगं ए प्रिया, अगं काय करती तू? अगं त्या मैपतचा राग माझ्यावर का काढते? अगं गाडी हळू चालव ग, मला हार्ट अटॅक येईल. आता ही प्रिया म्हणते, त्या मैपतने जेव्हा मारलं मला तेव्हा पुतळ्यासारखे उभे होतात ना तुम्ही, गमत बघत होतात ना नुसती. आता नागराज म्हणतो, अगं मग मी काय करणार होतो बाई, बोललो ना मी मध्ये. अगं ए बाई थांब थांब ना जरा, अगं मला खरंच अटॅक येईल ग प्रिया, अगं माझ्यावर नको ग राग काढू. त्यांनी हे खूप वेळ दाखवलंय प्रेक्षकांनो. प्रिया जोरात गाडी चालवतीये, नागराज तिला रिक्वेस्ट करत असतो. शेवटी प्रिया एक वेगळाच टर्न घेते, म्हणजे त्यांचं घर वेगळ्या दिशेला असतं पण ती वेगळ्या दिशेला टर्न घेत असते गाडीचा. नागराज म्हणतो, आपलं घर इकडे, तिकडे कुठे चालली तू? आता प्रिया काही ऐकत नसते त्याचं, ती आपली चालली आहे. असो, तर आता इकडे या अर्जुनला काहीतरी फाईल हवी असते आणि आता अर्जुन म्हणतो, अरे ती फाईल राहिली आहे ना आपली, वर आहेत बघ, मी आत्ता घेऊन येतो. आता चैतन्य म्हणतो, हो का, बरं घेऊन ये बाबा, तूच घेऊन ये फाईल. आता अर्जुन म्हणतो, अरे आपली कामं पेंडिंग आहेत ना चैतन्य. चैतन्य त्याला चिडवायला लागतो, कळलं मला कळलं, तू का फाईल घेऊन येणार आहे ते, जा बाबा जा जा, जरा वर जाऊन घेऊन ये फाईल. हा उगाच त्याला चिडवतोय, कदाचित अर्जुनला सायलीला बघायचंय म्हणून तो मुद्दाम चालला असं त्याला वाटत असतं. असो, पण आता पुन्हा एकदा त्यांनी प्रियाचा आणि या नागराजचा म्हणजे दाखवलाय सीन. आता प्रिया त्या नागराजला म्हणत असते, ह्या बाजूला पोलीस स्टेशन आहे ना हो, आता या बाजूला पोलीस स्टेशन मध्येच जाते. नागराज म्हणतो, काय पोलीस स्टेशन, अगो कशाला चालली? प्रिया म्हणते, बस झाला आता रोजचा ड्रामा, आता त्या पोलीस स्टेशन मध्ये जाते आणि कबूल करून टाकते की मी माझ्या डोळ्यांनी बघितलाय, साक्षीने स्वतः खून केलाय म्हणून. आता ना सगळा ड्रामाच संपवते मी. आता हा नागराज त्या गाडीला ब्रेक मारायसाठी सांगतो तिला आणि पूर्ण जीवाच्या आकांताने ते गाडीचं स्टेअरिंग व्हील असतं ना ते थांबवतो. प्रिया गाडी ब्रेक मारते गाडीला. नागराज म्हणतो, अगं ए बाई थांब जरा. आता लगेच प्रिया म्हणते, तुम्हाला जर वाटत असेल ना त्या साक्षीला फाशी नकोय तर तुमच्या मित्राला सांगून द्या, माझ्याशी दादागिरी करायची नाही. तो कोण आहे कोण तो महिपत, मला हकलणारा, लायकी आहे का त्याची? माझ्या केसाला जरी धक्का लागला ना तर मी सांगते तुमच्या सकट सगळे जेलमध्ये पाठवी ना मी. आता नागराज म्हणतो, हे माझ्यावर कशाला राग काढते तू, मी काका आहे ना तुझा, मुलीसारखी आहे ना तू मला. मग प्रिया म्हणते, हो ना, मग नीट लक्षात ठेवायचं, या प्रियाशी नडायचं नाही, नाहीतर इतकी वर्ष जेलमध्ये पाठवेल ना की सूर्य कसा दिसतो ना ते सुद्धा विसरून जाल. खरं तर प्रेक्षकांनो, हिची स्वतःची अशी काहीही आयडेंटिटी नाहीये. एकतर ही सायलीची ओळख घेऊन फिरतीये खोटी तन्वी बनून आणि त्यातनं ही एवढा ॲटिट्यूड दाखवतीये. हिचा ॲटिट्यूड एकदा हिला नक्की जिरवणार आहे प्रेक्षकांनो हिची चांगली. काय वाटतं तुम्हाला, या प्रियाचा राग बरोबर आहे की चुकीचा आहे? मला नक्की कमेंट करून सांगा. असा खोटा तोरा घेऊन ही किती दिवस मिरवणार आहे बघूयात. असो, तर आता प्रियाने या नागराजला जेलमध्ये पाठवायची धमकी दिली आहे आणि साक्षीला सुद्धा. आता कुसुमला सायलीचे हे विचित्र वागणं काही सहन होईना. कुसुम तो शर्ट ओढते आणि म्हणते, सायली अगो काय चाललंय तुझं हे बघ, तू त्या चिडक्या बिब्याच्या प्रेमात एवढी वाहून गेली आहेस ना की तुला मनापासून थांबवायचा प्रयत्न करते मी, पण तुला ऐकूच येत नाहीये.
आता ही सायली म्हणते, काय करू ग कुसुमताई, मी ह्यांचा विचार करत असले ना की मला काही सुचत नाही बघ. आता कुसुम म्हणते, अगं तुझं हे प्रेम तुला त्रासदायक ठरेल ग सायली. सायली म्हणते, अगं कुसुमताई, प्रेम ही जगातली सगळ्यात सुंदर भावना आहे आणि ती कशी काय त्रासदायक ठरेल. पण कुसुम तिला अगदी जमिनीवर आणत असते, भानावर आणते. ती ती म्हणते, हे बघ, प्रेम जर चांगली भावना आहे तर ती दोन्हीही बाजूने असायला हवी ना. जर त्यांच्या मनात तशी भावना नसली तर. हे बघ सायली, मला असं वाटतंय की अर्जुन सरांना तू विचारायला हवं की त्यांच्या मनामध्ये तुझ्याबद्दल नेमकं काय आहे. आता सायली म्हणते, तुला काय वाटतं, त्यांच्या मनामध्ये माझ्यासाठी काहीच भावना नसतील का. आता नेमकं तेवढ्यात तो अर्जुन वर येत असतो. आता हा त्यांनी कालच प्रोमो दाखवला प्रेक्षकांना, म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही, जरा भ्रमनिरास होईल आपला. हे असं काही दाखवायला लागले ना की समजून घ्यायचं प्रेक्षकांना की यांना मालिका लांबवायची आहे. तर आता ही कुसुम सायलीला म्हणत असते, बस बरं बेटा तू इथे सायली, हे बघ, मला असं वाटतं की तू इतकं वाहवत जाण्यापेक्षा अर्जुन सरांच्या मनात काय आहे हे तू स्पष्ट विचार ना त्यांना, कशाला एवढी वाहवत जातेस. मग आता सायली म्हणते की मी तर कधीची वाट बघतीये त्यांना हे सगळं सांगण्यासाठी. मग कुसुम म्हणते, अगं आज ती गोष्ट आलेली आहे ना, म्हणजे आपण एक पाऊल पुढे सुद्धा गेलोय. मला तर वाटतं तू सांगून टाकावा आज उद्या अर्जुन सरांना. म्हणजे मी तुला स्पष्ट बोलू का सायली, मला ना असं नाही ग जाणवलं की अर्जुन सरांचं तुझ्यावर प्रेम आहे. आता कुसुम असं बोलल्यानंतर या सायलीचं थोडं तोंड उतरतं. पण आता ही कुसुम म्हणते, अगं तू विचारून घे त्यांना, शहानिशा कर. पण मला काळजी वाटत असते ग तुझी सायली. हे बघ सायली, हवेमध्ये तीर मारणं बस झालं आता. मला असं वाटतं जे काही आहे ते सोक्षमोक्ष तू करून टाक. बरोबर तर बोलतीये कुसुम. पण आता ही सायली म्हणते, अगं कुसुमताई, अगं मला हे नातं आयुष्यभरासाठी टिकवायचं आहे आणि मला माहिती आहे आमचं हे नातं आयुष्यभरासाठीच असणार आहे. कुसुम म्हणते, हो ग सायली हो, पण मग बोलून टाक ना तू अर्जुन सरांशी सगळं मनमोकळेपणाने. सायली म्हणते, हो तुझं बरोबर आहे कुसुमताई, मी आता जास्ती वाट नाही बघणार, मी सगळं बोलून टाकेल आता सरांना. मग आता कुसुम म्हणते, चालेल, तू काय कर, 1-2 दिवसामध्ये सगळं काही अर्जुन सरांना सांगून टाक बरं, आणि काय आहे ते सोक्षमोक्ष लावून टाक बाई. सायली म्हणते, बरं ठरलं तर मग मी आता अर्जुन सरांना सगळं सांगणार आहे, माझ्या मनातल्या भावना. आणि माझी खात्री आहे कुसुमताई, त्यांचा सुद्धा होकारच असणार आहे. अर्जुन आता तेवढ्यात वर येत असतो आणि आता ही कुसुम जरा निगेटिव्ह विचार करत म्हणते, अगं पण त्यांच्या मनात तसं नसेल तर. सायली विचार करते, काय त्यांच्या मनात तसं नसेल तर. आता अर्जुन तिथे आलेला आहे त्यांच्या बेडरूमच्या दरवाजापाशी आणि नेमकी सायली तेव्हा उत्तर देते, मग मी मधुभाऊंसोबत आपल्या आश्रमात कायमची चालली जाईल. झाला तर ही असं बोलते आणि नेमकं तो अर्जुन हिचं एकच वाक्य बाहेरून ऐकतो. हे एवढा गैरसमज दाखवायची त्यांना काहीच गरज नव्हती बरं का. आता समजून घ्यायचं मालिका अजून लांबवणार आहेत ते, आणि यांचं प्रपोज सुद्धा. काय यार, बोर होतं असं बघितलं की. असो, तर आता हा अर्जुन ते ऐकतो आणि त्याला जबरदस्त धक्का बसतो. तो विचार करतो, काय मधुभाऊ सुटल्यानंतर या आश्रमात निघून जाणार, आणि पुन्हा त्याला फार वाईट वाटायला लागतं की अरे आता या निघून जाणार, आता आपण कसं यांना कन्फेस करायचं वगैरे वगैरे. असं काही त्यांनी ऐकवलेलं नाहीये, पण याला फारच लागलंय बाई मनाला, आणि त्याच्या डोळ्यातनं टचकन पाणी आलंय असं त्यांनी दाखवलंय. पण आता इकडे लगेच तो खाली निघून पण जातो बरं का. पुढचं वाक्य तो ऐकत पण नाही, ती काय बोलते काय नाही. आपल्याला किती उत्सुकता असते ना समोरचा माणूस पुढे काय बोलतोय ऐकण्याची, पण आता अर्जुन त्या मनस्थितीत नाहीये असं त्यांनी दाखवलंय. मग आता ही सायली कुसुमला म्हणते, अगं पण मला नाही वाटत ग कुसुमताई, तशी वेळ येईल. जर त्यांना माझ्याबद्दल असं काही वाटत नसतं ना तर त्यांनी माझ्यासाठी एवढं केलंच नसतं. आणि हा अर्जुन असा पायऱ्या खाली उतरतोय आणि आता ही पुढे सगळं सांगतीये. काय उपयोग झाला बरं. हे जर अर्जुनने ऐकलं असतं तर त्याला विचारायला आनंद वाटला असता ना, पण हे असं का दाखवतात तेच कळत नाही बाई. असो, अजून वर्षभर यांना मालिका पांगवायची आहे म्हणून हे असं दाखवत असावेत असं मला वाटतंय. तर आता ही सायली या कुसुमला पुढे बोलत असते आणि अर्जुन एक एक पायऱ्या खाली उतरत असतो, असा त्यांनी सीन दाखवलाय. बिचाऱ्याला फार वाईट कुसुम म्हणते, अगं इतकं तर मनाने चांगला असलेला माणूस कोणीही करेल ग. मग आता सायली म्हणते, कुसुमताई तू ठरवलंच आहेस का तुझ्या मनामध्ये की त्यांचं माझ्यावर अजिबात प्रेम नाहीये म्हणून. कुसुम म्हणते, अगं सायली तसं नाही म्हणायचंय मला. आता हे पुढे या दोघी जणी एक एक वाक्य बोलताय आणि इकडे हा अर्जुन एक एक पायरी उतरतोय असं त्यांनी दाखवलंय. एवढा सॅड सीन घ्यायची काही गरज नव्हती. असो, आता कुसुम म्हणते, अगं नाही ग सायली, मी कशाला ठरवू. अगं माझी शंका आहे, फक्त या शंकेचं निरसन करण्यासाठी ना एकच मार्ग आहे, तू अर्जुन सरांशी बोल बाई. आता सायली म्हणते, बरं ठीक आहे, मी नक्की बोलेल कुसुमताई, सगळं सांगणार आहे मी त्यांना माझ्या मनातलं. आता अर्जुन इकडे खाली उभं राहूनच रडायला लागतो. आता त्याला कोणी बघत नाही बरं का घरातलं, आणि ही इकडे खुश असते की आता ही अर्जुनला प्रपोज करणार.
आता या दोघांमध्येही जरा वसवस होते बरं. सायली आपुलकीने सांगत असते, अगं कुसुमताई, ही घर, ही माणसं मला माझी आपली व्हायला हवी आहेत ग, अगदी कायमची. आणि आता हा अर्जुन लागतो रडायला. असो, तर आता प्रेक्षकांनो पुढे या दोघांचं काय दाखवणार आहे ते यांनाच माहिती बाबा, पण आपल्याला आशेला लावतात हे मात्र खरं आहे. फार काही नकारात्मक बोलत नाहीये मी प्रेक्षकांनो, पण काय आहे ना, आहे नाही त्या सगळ्या होप्स आपल्याला याच मालिकेकडनं आहे. असो, माझा तर फक्त याच्यावरच भरोसा आहे, बाकी तर मी जास्ती रिव्ह्यू देत नाही. आणि एक तो LPचा रिव्ह्यू तो पण छान असतो. तर आता अर्जुन खूप सॅड झालेला आहे आणि असा रडत रडतच तो चैतन्यकडे आलेला आहे. चैतन्य त्याला म्हणतो, अरे काय रे अर्जुन, आणली का ती फाईल, बघू दे बरं, मी चेक करतोय ती फाईल. तर आता अर्जुन असा इकडे तोंड करून रडत असतो. चैतन्य म्हणतो, अर्जुन अरे काय झालं तुला. आता अर्जुनच्या डोळ्यात पाणी बघून त्याला खूपच त्रास होतोय, म्हणजे त्यालाही वाईट वाटतंय विचारायला. तो म्हणतो, काय रे अर्जुन, काय झालं तुला, एवढा का डिस्टर्ब झालायस तू. आता अर्जुन रडत रडतच म्हणतो चैतन्यला, अरे चैतन्य, मी आत्ता मिसेस सायलींचं बोलणं ऐकलं रे. आता चैतन्य म्हणतो, का, काय झालं अर्जुन. मग आता अर्जुन म्हणतो, त्या आत्ता म्हणाल्या की मधुभाऊ सुटले ना की त्या आश्रमामध्ये निघून जाणार. आणि आता चैतन्यही ते ऐकतो आणि त्यालाही फार वाईट वाटायला लागतं. असो, आता अर्जुन गळागळा रडायला लागलाय. तर आता प्रेक्षकांनो माझं असं म्हणणं आहे, या चैतन्यानेच पुढाकार घ्यायला हवा, कुसुमताईने पण पुढाकार घ्यायला हवा आणि सांगायला हवं ना, बाबांनो या एकत्र, आता बस झाले तमाशे तुमचे. असो, बघूयात पुढे काय काय घडतंय ते. आता अर्जुनच्या रडापडीवर त्यांनी हा भाग पूर्ण केलाय. आता ही सायली अर्जुनच्या मनाचा आढावा घेताना दाखवली आहे पुढच्या भागामध्ये. ती म्हणत असते, आपलं लग्न जर खोटे आहे हे घरच्यांना कळलं तर त्रास होईल घरच्यांना, मग ते सगळे तुम्हाला पुन्हा लग्न करायचा आग्रह करतील ना, मग कदाचित तुम्हाला प्रियाशी लग्न करावं लागेल ना, प्रियाशी नाही केलं तरी दुसरं कोणाशी तुम्हाला लग्न करावंच लागेल ना, आणि म्हणजे दुसऱ्या कुठल्या तरी मुलीशी लग्न करावंच लागेल असं म्हणायचं. अर्जुन हिच्या प्रश्नामुळे संतापतो आणि म्हणतो, तुम्ही जाणारच आहात ना मधुभाऊ आल्यावर, तर जा ना आश्रमामध्ये, मी ते काय करतो त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय. आता बघूयात प्रेक्षकांनो पुढे काय दाखवतात. यापुढे मला बोलायची काही इच्छा राहिलेली नाहीये. आजचा प्रिया मैपतचा सीन कसा वाटला मला नक्की कळवा प्रेक्षकांनो, आणि भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. आपण तत्पूर्वी LPचा रिव्ह्यू पण ऐका माझ्या आवाजामध्ये, आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.